मुंबईतील कबूतरखाने आता वादाचे अड्डे बनायला सुरुवात झाली। कबुतरांच्या विष्ठेमुळे उद्भवणाऱ्या गंभीर आरोपांवर बोट ठेवून कोर्टाने कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला। एवढंच नाही तर कबुतरांना खाद्य देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले। पण पालथ्या घडावर पाणी, कारण कोर्टाचे हे आदेश पायदळी तुडवले जात आहेत। कबूतरखान्याचे समर्थक आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं चित्र आज मुंबईमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळालं। जेवपर्यंत मला ज्ञान मिळालं तिथपर्यंत मी कबूतरला चण टाकते, दाणा टाकतेच टाकते। धर्माविरुद्ध नाही आहे, 100% विरोध आहे। कल से सुन रहा हूँ ये जाली जाली जाली, पहले प्रोडक्शन तो देखो। तुमचं म्हणणं आहे की पंख्यात अडकतात, त्याच्या पंखे में आ जाए तो मर जाएगा कि नहीं। हायकोर्टाने कबूतरखान्यावर बंदी घातली आणि ही अशी वादाची वाद पेटली। जिथे कबुतरांचे थवे असायचे तिथे कोर्टाच्या आदेशानंतर ताडपत्री टाकल्याचं दिसलं आणि हीच गोष्ट कबूतरखान्याचं समर्थन करणाऱ्यांना खटकली। मग काय, कोर्टाचे आदेश झुगारून पालिकेचे नियम मोडून ताडपत्री हटवायला सुरुवात झाली। एकीकडे आरोग्याचं कारण देत कोर्टाकडून कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले जात आहेत, दुसरीकडे हे आदेश अशा पद्धतीने पायदळी तुडवले जात आहेत। मी माझा जन्म इथे झालेला आहे। हे इथे पाटकर हॉस्पिटल होती, इथे समोरच, तिथे जन्म झाला आहे आणि मी जेवपर्यंत मला ज्ञान मिळालं तिथपर्यंत मी कबूतरला चण टाकते, दाणा टाकतेच टाकते। दंड भरावा लागणार आहे। दंड मी भरला आहे, दंड भरलेला पण आहे, 500 रुपये मी दिलेले पण आहे। हा टाकणार दंड? हा नाही, परमिशन आता थोडा कायद्याच्या मी अनुकरण करणार आणि कायदा काय बोलते त्याच्या हिशोबाने मी चालणार। मी 25 वर्ष झाली। मी 87 झाली टेरेसवर नेऊन ठेवायचं ना, टेरेस तर आहेत ना, मग ते का नाही ठेवत टेरेस? आता तुमचं काय म्हणणं आहे, याला विरोध आहे कबूतर? हे धर्माविरुद्ध नाही आहे, 100% विरोध आहे। कबूतरखाने असावेत पण ते मध्यभागी शहराच्या नसावेत, कुठेतरी गावाबाहेर किंवा जिथे रिकामी जागा असेल, लोकसंख्या कमी असेल तिकडे असावेत, कारण ह्यांची विष्ठा खरोखर आरोग्याला घातक आहे। कबूतरखान्याचा वाद काय आहे त्यावर एक नजर टाकूया। 3 जुलै रोजी मंत्री उदय सामंत यांच्याकडून मुंबईतील 51 कबूतरखाने बंद करण्याचे निर्देश। मनपाकडून लगेचच कबूतरखाने बंद करण्याची कारवाई। खासगी कबूतरखाने असलेल्यांना महापालिकेचा दंड। कबूतरखाने बंद करण्यास जैन समुदायाचा विरोध। 2 जुलैला दादरच्या कबूतरखान्यावर मनपाकडून ताडपत्री टाकल्याने कबुतरे बेघर। उपासमारीनं 918 कबुतरांचा मृत्यू। जैन समुदायातल्या लोकांकडून कबुतरांना दाणे। 250 जणांकडून 1.24 लाख रुपयांचा दंड वसूल। कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांविरुद्ध FIR दाखल करा असे 31 जुलैला मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। 5 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची बैठक। कबुतरखाने अचानक बंद करणे अयोग्य असं मत। 6 जुलैला जैन समाजाकडून ताडपत्री हटवण्याचे प्रयत्न, आक्रमक आंदोलन। दरम्यान कोर्टाने कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य टाकल्याचा प्रकार समोर आलाय। एका व्यक्तीने गिरगाव चौपाटीवर 4 ते 5 पोती भरून दाणे आणले आणि ते कबुतरांना चारले। गिरगाव चौपाटीवर जेव्हा हे कबूतर एकत्र येतात, खरं तर सार्वजनिक ठिकाणी मुंबई महापालिकाच कंट्रोल फीडिंग करणार आहे, त्यांना खाद्य टाकणार आहे। मात्र असं असताना सुद्धा काही व्यक्ती इथे येऊन या सगळ्या कबुतरांना खाद्य टाकताना आपण पाहायला मिळतोय। काही जणांकडनं या निर्देशाचं उल्लंघन केलं जातंय आणि तशा प्रकारचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। इथे जर आपण बघितलं तर पोलीस असतील किंवा मग मुंबई महापालिकेचे कर्मचारी असतील, त्यांच्याकडनं सुद्धा वारंवार सूचना देण्यात येत आहेत की कुठल्याही प्रकारे इथे खाद्य टाकू नये। मुंबई महापालिकेकडनं यांना खाद्य दिलं जाईल, या कबुतरांना जे काही त्यांचे दाणे आहेत ते टाकले जातील। मात्र असं असताना सुद्धा आणि मुंबई कोर्टाचे निर्देश असताना सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या या सगळ्या निर्णयाचं किंवा मुंबई उच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिलेले आहेत त्याचं उल्लंघन केलेलं पाहायला मिळते। तर दादरमधील कबूतरखान्यातील वाद काही केल्या मिटत नाहीये। कबूतरखान्यावर टाकलेल्या ताडपत्रीचा जैन समाजाने विरोध केला, पण मग कबूतरखान्यासमोरील जैन मंदिराला जाळी का लावली असा सवाल काही स्थानिकांनी उपस्थित केलाय। त्यावर जैन मंदिराने सुद्धा स्पष्टीकरण दिलंय। ये जाली क्यों लगी है पता है?
किसी को पता है पहले सिर्फ लेफ्ट राइट बोलने से कुछ नहीं होता है। ये जाली क्यों लगती है? अंदर जब पंखा चलता है तो कबूतर उसके आगे आगे मर नहीं जाता है। सुनो, नहीं तो हमारी इतनी सारी दुकानें कहीं जाली देखी क्या आपने? क्योंकि पंखा नहीं रहता उसमें, ऐसी रहती है। आप समझो ज्यादा करके तो कुछ चीज जितने भी मीडिया वाले जो भी बोल रहे हो, कोई आम पब्लिक बोलती है। सोशल मीडिया पर ये जरा वायरल हो रहा है. कल से सुन रहा हूँ ये जाली जाली जाली। पहले प्रोडक्शन तो देखो। तुमचं म्हणणं आहे की पंख्यात अडकतात हाँ. त्याच्यामुळे पंखे में आ जाए तो मर जाएगा कि नहीं? तो जीवन हिंसा होगी कि नहीं? तो मैत्री भाव क्या हुआ? हम लोग यहाँ पे ये जो जाली लगाया है वो पंखे के नीचे आके मर नहीं जाए, इसीलिए इसका कोई दूसरा उपयोग मत करो। कबुतराच्या विष्ठेमुळे आरोग्य धोक्यात येत असल्याचं स्पष्टीकरण देत कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय कोर्टानं कायम ठेवला. मात्र कोर्टाच्या या निर्णयाचं पालन अद्यापही होताना दिसत नाहीये. वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई.